हॅलो एव्हरीवन, आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ही रेसिपी आहे मैद्याची बर्फी। ही मैद्याची बर्फी जी आहे ते 2 लेयरमध्ये आहे। तर पाहूया रेसिपीला सुरुवात केल्यानंतर कशी तयार होत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी तुम्हाला ग्रॅममध्ये आणि वाटीच्या मेजरमेंटमध्येही तुम्हाला मी माप सांगणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। 1.5 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे, म्हणजे 300 ग्रॅम। 1 वाटी तूप घ्यायचे आहे, 1 वाटी साखर घ्यायची आहे, अर्धी वाटी पाणी घ्यायचे आहे आणि विलायची घ्यायची आहे। तर आता आपल्याला 200 ग्रॅम तूप टाकून घ्यायचे। तूप हे सर्व एकदाच टाकायचे नाही आहे, आपली बर्फी जी आहे ते परफेक्ट होणार नाही आहे। त्यामुळे आपण तूप जे आहे ते 2-2 चमच्यानुसार 200 ग्रॅम टाकून घ्यायचे। म्हणजे मी स्टार्टिंगला 1 वाटी घेतलं होतं, परंतु आपल्याला इथे अर्धीच वाटी तूप लागणार आहे, जास्त तुपाची गरज नाही आहे। तर आता तूप आपल्याला विरघळून द्यायचे, पाहू शकता। तर आता तूप विरघळल्यानंतर आपल्याला त्यात मैदा टाकून घ्यायचा आहे। मैदा जो आहे तो 300 ग्रॅम आहे, म्हणजे 1.5 वाटी आहे। आपल्याला मैदा टाकत असताना म्हणजेच मैदा टाकायच्या आधी तूप विरघळण्यासाठी गॅस थोडा वेळ हाय फ्लेमवर करायचा आहे आणि मैदा टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजायला घ्यायचे। तर पाहू शकता आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे। तर पाहू शकता मिक्स करत करत आपली इथपर्यंत स्टेप आली पाहिजे, पाहू शकता। आणि आता आपल्याला यात तूप टाकून घ्यायचे। तूप विरघळण्यासाठी असे थोडीशी मध्ये जागा करायची आणि टाकायचे। तूप विरघळलं की सगळीकडे मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता अशा प्रकारे। तर आपल्याला थोडं थोडं तूप करत हे सर्व मिक्स करायचे आणि थोडं झालं की चाचणी करायला ठेवायचे। साखर टाकून घ्यायचे। साखर 300 ग्रॅम टाकायची आणि त्यात अर्धी वाटी पाणी टाकायचे आणि 1 तारेची चाचणी येईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे, पाहू शकता अशा प्रकारे हलवत राहायचे। तर आता इथे आपली चाचणी आलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते आता 1 तारेची चाचणी कशी आली पाहिजे, पाहू शकता अशा प्रकारे 1 तारी चाचणी आली पाहिजे। आणि आता चाचणी आली की लगेचच आपल्याला यात टाकून घ्यायचे। टाकून झालं की पटकन हे हलवून घ्यायचे आणि ही प्रोसेस मात्र लवकर करायची। पटकीने हलवून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला काय जे भांडं घेतलं असेल तुम्ही त्यात आपल्याला टाकून घ्यायचे। तर पाहू शकता एवढं पातळ आपल्याला झालं पाहिजे। जर याच्यापेक्षा घट्ट जर तुमचं झालं तर बर्फी तयार होणार नाही आहे। तर कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही तूप लावून घ्यायचे आणि त्यात हे काढून घ्यायचे। ही प्रोसेस तुम्हाला फास्टच करायची आहे। जास्त वेळ लागला की जे आपण चाचणी घेतलेली होती साखरेची, ती साखर जी आहे ती आळली जाईल आणि आपली बर्फी जी आहे ती नीट तयार होणार नाही आहे। तर हाच प्रॉब्लेम बऱ्याच वेळा ही बर्फी करताना येतो। त्यामुळे लक्षात ठेवायचं की जास्त वेळ न घालवता आपली चाचणी ही पुढे नाही गेली पाहिजे। 1 तारेच्या जास्त पुढे चाचणी गेली की बर्फी बिघडते। जर बर्फी तुमची बिघडली तर त्यात थोडासा पाण्याचा वापर करून तुम्ही ठीक करू शकता, परंतु फास्ट केल्यानंतर तो प्रॉब्लेम येत नाही। यात मी दुसरी लेयर ही घेतलेली आहे। दुसऱ्या लेयरमुळे यात हिरवा कलर टाकलेला आहे आणि दुसरी लेयर वरच्या साईडने टाकलेली होती। तर पाहू शकता 1 तासानंतर आपली फ्रीजमध्ये ही बर्फी ठेवायची आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूप छान बर्फी तयार होते। तुम्हाला हवं तर कमी जास्त म्हणजे मोठ्या बारक्या वड्या करू शकता, पाहू शकता खूप छान
बर्फी तयार झालेली आहे। पाहू शकता किती छान झाली दुसरी लेयर आणि पहिली लेयर, एकदम परफेक्ट बर्फी आपली तयार झालेली आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ लाईक शेअर करून कमेंटमध्ये नक्की सांगायचे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तोपर्यंत बाय।